बा मी आज उळे टाकी राहिनो आणि उळे काही जण असले टाकता येत नाही, तर त्यासले एक नवीन आणि सोपी पद्धत मी आज या व्हिडिओमा सांगणार शे. व्हिडिओ एकदम सुपर होणार शे, त्यामुळे शेवटपर्यंत पहा. आणि शेतकरीले व्हिडिओ बनाडा आणि मी मेहनत लागस, कारण मी फार काम धंदा करीसन. हाऊ तुमना करता स्पेशल जास्त उळे टाकता येत नाही, त्याच्यासाठी हा व्हिडिओ बनाड राहिनो. तर मित्रस्वन, एक लाईक, कमेंट आणि शेअर 100% करा. पण जास्त उळे टाकता येत नाही त्यासनी हा प्रयोग जरूर करा. तर आपलं उळे तुमले दखाडस 2 मिनिटं उळे टाकेलचे हाय. आता गोल वगैरे माराय घे यानं. आता आपण दुसरं उळे टाकायला तयार करायचे वावर. 4 पाळा बांधाय घ्यात, 4 पाळा राहायच्या तशी यानं मग ते संपूर्ण उळे टाकी देस आणि चाळी देस. मित्रस्वन, बराच शेतकरी अशा शेतात की त्यासले उळे टाकता येत नाही आणि म्हणून त्या दुसरा शेतकरी रावण्याकरताच की पाहिली भर उडे टाकते. मित्रस्वन, तुपले हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कोणी गरज येणार नाही. हाय शाश्वतीश आपुनले. तर मित्रस्वन, हाय पण हाय गाळणीशी आपल्यावाली हाय शेवाळ्यासनं जवळ आपण गरम करत असताना तवळ पाणी वगैरे काढतस का आपण त्यानावालं तवळ हाई बारीक होलच नाही गाळणीशी आणि ती कामात येस. तर ती ना हाई आता आपण इथे यूज करी घेऊ. तर या ना मग उळे भरी घेवा ना. आपुले जेवढं लागस पाळाना अंदाजप्रमाणे 2 चिद्या लागतस का 1 चिद्या याप्रमाणे करी घ्यावा ना. आणि बस हाय सोपी पद्धत वापरा ना. तुमले दखातच पडी राही ना उळे. तर हाय पा मित्रस्वन, आई उळे आणि अशी पद्धत ना पडेल शे एकदम छान अशा रिझल्ट आपणले भेटी त्यानावाला पाहि घ्या लागेस. तर तुम्ही आई झूम इन करी संध्याकाळस हाय इतकं क्वालिटी आणि क्वांटिटी मग उळे पडस. तर दाट बी नाही पातळ बी नाही आणि उतराले बी एकदम भारी मस्त हात पंजा होई. त्यांना काही चाळी देवाना नाही तर बराच जण त्या बराच बारीक पट्टीना कोळपा तयार करे आणायचे त्यांना काही चाळी टाकतस. ते बी छानशे उत्तम पर्यायशे. तर अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपलावाला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. तर मित्रांनो, फायनली आपली नर्सरी पूर्ण तयार झालेली आहे आणि याच्यामध्ये 4 आऱ्यांमध्ये 2-2 चिदे असे म्हणजे उळे पडलेलं आहे. तर याला आता पाणी भरणं चालू आहे. आणि मित्रांनो, वावर असं एकदम ॲक्युरेट केलेलं आहे मित्रांनो. पाणी एकदम सारखं स्थिर जाऊन राहिलं आहे खालीपर्यंत. तर असंच काम करा आणि उत्पन्न वाढवा.